जय सद्गुरू. अपराध ही एक गोष्ट अशी असते जो माणूस आयुष्यभर करण्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ती गोष्ट त्याच्याकडून कळत नकळत होऊनच जाते. मग या अपराधापासून वाचावं कसं? खरं तर अपराधाचं मूळ स्वरूप आपल्याला रामायणातूनही पाहायला मिळतं. ज्यावेळेस रावण हा मृत्यूच्या समयाला जवळच होता व ज्यावेळेस प्रभू श्रीरामांनी रावणाच्या बेंबीत बाण मारून त्याला दारातीर्थ पाडलं होतं व लक्ष्मणाला सांगितलं होतं की रावणाजवळून कोणत्या तरी राजनैतिक मुद्रा व गुण घेऊन ये, त्यावेळेस प्रभू लक्ष्मणही रावणाजवळ गेले होते व त्यावेळेस रावणाने या संसाराच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे अपराध. रावणाने आपल्याला हेही सांगितलं आहे की जितकं तुम्ही अपराध करण्यापासून दूर राहाल तितकंच तुमच्या फायद्याचं असेल. जितकं दूर राहाल व अपराध करण्यापासून जितकं तुम्ही वाचून राहाल तर तुमचं जीवन सफलतेकडे फार आरामशीर जाईल. यावर रावणाने स्वतःचं उदाहरण देताना सांगितलं की रामांचं चरित्र व रामांची गुणगान ऐकून असूनही मी रामांची खरी छवी कधी ओळखूच शकलो नाही आणि त्याच्यामुळेच मला हे नुकसान झालं व मला माझा प्राण गमवावा लागला. मग याचं मूळ सूत्र आपण आपल्या आयुष्यातही आणायला हवं. आपण जितके अपराधापासून दूर राहू शकू तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करावा. पण आता ह्या अपराधापासून दूर राहायचं कसं? तर कुठलीही गोष्ट करताना एकदा तुमच्या मनाला विचारावं, सद्गुरूंची आठवण करावी. एकदा मनात सद्गुरूंचं चित्र आणावं व म्हणावं की ही गोष्ट खरी आहे का? ही गोष्ट आपण करावी की नाही? तुम्हाला मिळालेलं उत्तरच तुमचं समाधान असेल आणि त्यातून मिळाले उत्तर हे तुमच्या अपराधाला फार दूर घेऊन जाईल. कारण की तुमच्या मनात जर सद्गुरूंचे स्थान फार भक्कम असेल तर तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेणारच नाही व अपराधापासून नेहमी दूर असाल. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.